नमस्कार मंडळी. आपल्या हिंदू धर्मात आपण नेहमी ऐकतो की 33 कोटी देव आहेत. पण तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का की एकाच धर्मात 33 करोड देव हे कसे असू शकतात? किंवा कोटी या शब्दाचा अर्थ खरोखर संख्या आहे की अजून काही? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण यामागचे वैज्ञानिक आणि आध्यात्मिक सत्य जाणून घेणार आहोत. 33 कोटी म्हणजे 33 करोड नसून ते 33 प्रकार आहेत. हे 33 प्रकार कोणते आणि त्याचे आपल्या जीवनाशी काय नाते आहे? चला तर मग सविस्तर जाणून घेऊयात. तर कोटी या शब्दाचा खरा अर्थ काय? संस्कृतमध्ये कोटी या शब्दाचे दोन अर्थ होतात. पहिला म्हणजे संख्या आणि दुसरा म्हणजे जो वेदांतामध्ये वापरला जातो तो म्हणजे प्रकार किंवा श्रेणी. जसे आपण म्हणतो ना, उच्च कोटीचे विचार, तिथे कोटी म्हणजे करोड नाही तर दर्जा किंवा प्रकार असा होतो. प्राचीन ऋग्वेदानुसार आपल्या सृष्टीचे संचालन करणाऱ्या 33 मुख्य देवी शक्ती आहेत. त्यांनाच 33 कोटी देव असे म्हटलं जातं. 33 कोटी देव म्हणजे ज्यामध्ये 8 वसू, 11 रुद्र, 12 आदित्य आणि 2 अश्विनी कुमार किंवा त्यांनाच इंद्र किंवा प्रजापती असेही म्हणतात. अशा 33 प्रकारच्या देवतांची पूजा केली जाते. यामध्ये सर्वात आधी येतात 8 वसू. हे आपल्या सभोवतालच्या निसर्गाचे प्रतीक आहेत. आप म्हणजे जल, ध्रुव म्हणजेच तारा, सोम म्हणजे चंद्र, धर म्हणजे पृथ्वी, अनिल म्हणजे वायू, अनल म्हणजे अग्नी, प्रत्युष म्हणजे प्रकाश आणि प्रभास म्हणजे आकाश. हे 8 घटक मिळून आपली सृष्टी बनली आहे आणि या 8 घटकांनाच म्हणजेच या 8 घटकांना 8 वसू असे म्हणतात. त्यानंतर येतात 11 रुद्र. हे आपल्या शरीरातील 10 प्राण इंद्रिय आणि 11वा आपला आत्मा आहेत. जेव्हा मनुष्य शरीर सोडतो तेव्हा हे 11 रुद्र बाहेर पडतात आणि नातेवाईक रडतात, म्हणून त्यांना रुद्र म्हणजे रुदन करवणारे म्हणतात. त्यांची नावे आहेत मनु, मन्यू, महत, शिव, ऋतुध्वज, महिनस, अमृतेरस, काल, वामदेव, भव आणि धृतध्वज. हे 11 प्रकारचे रुद्र आहेत. यानंतर येतात 12 आदित्य. हे सूर्याची 12 रूपे आहेत जी वर्षातील 12 महिन्यांचे नियंत्रण करतात. हे वेळेचे आणि ऊर्जेचे प्रतीक आहेत. यामध्ये येतात अंशुमन, आर्यमन, इंद्र, त्वष्टा, धाता, पर्जन्य, पूषा, भग, मित्र, वरुण, वैवस्वत आणि विष्णू. हे 12 प्रकारचे आदित्य आहेत जे की 12 महिन्यांचे आणि सूर्याच्या 12 विविध रूपांचे प्रतीक मानले जातात. आणि शेवटचे 2 म्हणजेच अश्विनी कुमार किंवा काही ठिकाणी अश्विनी कुमाराच्या जागी इंद्र आणि प्रजापती हे 2 देव दाखवले गेले आहेत. अश्विनी कुमार हे देवांचे वैद्य मानले जातात जे आरोग्य आणि विज्ञानाचे प्रतीक आहेत. तर काही ठिकाणी इंद्र हे विद्युत शक्ती आणि प्रजापती हे यज्ञ निर्माता यांचा समावेश करून ही संख्या 33 पूर्ण होते. आणि या अशा निसर्गातील 33 शक्ती आहेत. याचा अर्थ असा की हिंदू धर्म निसर्गाच्या प्रत्येक शक्तीला देव मानतो. पाणी, जमीन, हवा, सूर्य आणि आपली बुद्धी या सर्वांचा सन्मान करणे म्हणजेच 33 कोटी देवांची पूजा करणे होय. काही लोक म्हणतात की गायीच्या पोटात 33 कोटी देव असतात. याचा वैज्ञानिक अर्थ असा की गायीच्या पचन संस्थेत 33 कोटी प्रकारचे उपयुक्त बॅक्टेरिया म्हणजे जीवाणू असतात जे की सृष्टीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. आजच्या भाषेत सांगायचं तर गायीच्या पोटात खरोखरच कोट्यावधी सूक्ष्मजीव असतात. गायीच्या शरीरात अशी यंत्रणा आहे जी गवत आणि चारा खाऊन त्याचे रूपांतर अमृततुल्य दुधामध्ये करते. गायीच्या शेण आणि गोमूत्रात जमिनीचा पोत सुधारणारे कोट्यावधी उपयुक्त बॅक्टेरिया असतात जे शेतीसाठी आणि पर्यायाने मानवासाठी देखील देवासारखेच काम करतात. म्हणून गायीच्या पोटात 33 कोटी देव आहेत हे सांगण्यामागचा मुख्य उद्देश हा आहे की निसर्ग आणि प्राणीमात्रांबद्दल कृतज्ञता बाळगणे. गायीला माता मानून तिचे रक्षण केल्यास पर्यावरणाचे रक्षण होते. हेच आपल्या पूर्वजांना या संकल्पनेमधून सुचवायचे होते. आणि तसेच महर्षी वशिष्ठांच्या मते महामृत्युंजय मंत्र हा या 33 कोटी देवतांना प्रसन्न करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग आहे. या मंत्रामध्ये एकूण 33 अक्षरे आहेत. प्रत्येक अक्षर या 33 पैकी एका प्रकारच्या देवताशी संबंधित आहे. या मंत्राचा जप केल्याने 33 प्रकारच्या देवतांचा आशीर्वाद मिळतो आणि आरोग्य व दीर्घायुष्य प्राप्त होते असे शास्त्रात सांगितले आहे. तर मंडळी, आता तुम्हाला समजले असेलच की 33 कोटी म्हणजे 33 करोड नसून ते निसर्गाचे आणि आपल्या शरीराचे 33 मुख्य आधारस्तंभ आहेत. हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवाराला नक्की शेअर करा जेणेकरून हा गैरसमज दूर होईल. तुम्हाला ही माहिती कशी वाटली ती कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि अशा सखोल माहितीसाठी आमच्या ज्ञानभक्ती मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
धन्यवाद.